हॅलो मंडळी, कशी आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग गावाकडच्या रेसिपी, गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रियाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग आज आपण बनवणार होतो तुपातलं मटण. खूप छान लागतं. सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण बनवलं होतं. थोडंसं तीळ, खोबरं आणि जिरं भाजून घेतलं. नंतर ते बारीक करून घेतलं. त्यानंतर 2 कांदे आणि 1 टमाटरही भाजून घेतलं तेल टाकून आणि नमक टाकून. ते लवकर मऊ पडतं म्हणताना. नंतर तेही छान भाजून घेतलं आणि ते बारीक पेस्ट करायला घेतलं. आणि इकडं कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकलं. छान असं तुपातलं मटण बनवणार होतो आपण. फोडणीला तूप टाकलं की मटणाची चव खूप छान लागते. मग आपण तूप टाकलं, त्यात थोडं जिरं टाकलं, बारीक चिरलेला कांदा आणि टमाटरही टाकून घेतलं. ते सगळं मिक्स केलं आणि आपण आधीच मटणाला हळद आणि नमक लावून ठेवलं होतं. एक अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे तेही मुरतं आणि त्याला पाणी सुटायलाही मदत होते. नंतर तेही टाकून घ्यायचं आणि पूर्ण हलवून मिक्स करायचं. 15 ते 20 मिनटं छान वाफेवरती शिजवून घ्यायचं. असं त्याचं व्यवस्थित त्याचा स्टॉक निघाला पाहिजे. त्याच्याच पाण्यात ते शिजतं ना मटण, तेव्हाच ही टेस्ट खूप छान होते. तर नक्की ट्राय करा. तुपातलं मटण असं खूप छान झालं होतं, मस्त झालं होतं. हे असं शिजवून घ्यायचं. 10-15 ते 20 मिनटं शिजवून घेतलं होतं. आणि हे आपलं ग्रेव्ही करून ठेवली. हा मसाला, तीळ आणि जिरं, खोबऱ्याची बारीक केलेली पेस्ट आणि टमाटर आणि ही जी ग्रेव्ही बनवली होती कांद्याची, लसूण टाकला होता, त्यात आलंही टाकलं होतं. त्यात थोडंसं 2 चमचे तेल टाकलं, 2-3 चमचे. त्यात जिरं टाकलं थोडंसं. नंतर तो मसाला आपण बारीक केलेला घातला. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. असा तेल सुटलं पाहिजे साईडून. आणि तुम्हाला खूपच हे वाटत असेल तर थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं. त्यामुळे एकीकडे ग्रेव्ही आणि एकीकडे पाणी असं होत नाही, बॅलन्स होऊन जातं. आणि त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं आणि तीळ आणि जिऱ्याची पावडर, ते सगळं मिक्स करायचं, छान असं भाजून घ्यायचं. त्यात तिखट टाकायचं. लाल तिखट मोठ्या चमच्याने 3 चमचे टाकले होते. तेही मिक्स करून घ्यायचे. छान असे झाकण ठेवून, ते उडतं कसं बघा म्हणतात, त्यावरचे झाकण ठेवलं होतं मी छान असं शिजवून घेण्यासाठी. आणि तो बाजरीच्या भाकरी चुलीवरती बनवतो, त्या खूप छान लागतात बाजरीच्या भाकरी मटणासोबत. तर नक्की एकदा ट्राय करा. मटणासोबत बाजरीची भाकरी, तुपातलं मटण आणि सुक्कं आणि आळणीही ठेवलं होतं थोडंसं साईडला. तर हे बघा, नंतर शिजलं होतं आपलं मटण लवकर. आणि आपण वाफेवर जेवढं जास्त शिजवतो ना, तेवढं हे पिवळं पाणी घट्ट निघतं. त्यामुळे मटणालाही टेस्ट वाढते, छान लागतं मटण. हे बघा, नंतर आपण मसाला थोडा वेगवेगळा केला होता. कढईतलाच मसाला पातेल्यात घेतला होता आणि त्यात गरम पाणी घातलं आणि त्यानंतर तो स्टॉक राहिलेला घालून घेतला. आपल्याला हवा तेवढा रस्सा बनवून घ्यायचा. त्यात कोथिंबीर लास्टला टाकून घ्यायची. हे बघा, असं छान झालं होतं, खूप छानच झालं होतं. तर एकदा नक्की ट्राय करा. अशा सिंपल पद्धतीने मटण, रस्सा आणि बाजरीची भाकरी, तुपातलं मटण होतं. खूप छान लागत होतं. आणि आपल्याला हवा तेवढा स्टॉक कमी जास्त करून घ्यायचा. कोथिंबीर टाकली आहे. आणि त्या दिवशीचं वातावरणही छान होतं, जास्त ऊन नव्हतं, कमीही नव्हतं. आणि आमच्यात जरा मटण सगळ्याच आवडीने खातात, त्यामुळं सारखं बनतं मटण. तर हे असा त्या दिवशीचा रस्सा काही वेगळाच झाला होता, खूपच छान झाला होता. आणि हे बघा, आपलं सुक्कंही तयार आहे, मटणही तयार आहे. चला तर मग असेच गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. प्रियाला लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.